सभेची रणधुमाळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता उसळताना दिसतंय। ज्याप्रमाणे सूर्य तळपतोय त्याप्रमाणे आता निवडणुकीचा प्रचारही तळपताना दिसतोय। अनेक जे दिग्गज आहेत या नवी मुंबईतील बेरापूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करताना दिसतात, घरोघरी जात आहेत, अगदी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। सर्वात आधी आघाडी घेतलेले मनसेचे उमेदवार गजानन काळे आपल्यासोबत आहेत। त्यांनी सगळ्यात आधी प्रचाराला सुरुवात केली। खरं तर त्यांना माहित होतं की तिकीट मलाच मिळेल, कारण त्यांच्या समोर दुसरा इच्छुकच नव्हता, त्यामुळे निश्चित होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली। आज ते साधारणतः तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर असावेत। आता ते सानपाड्यामध्ये प्रचार करतात। आपण त्यांना विचारणार कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे? खूप उत्तम प्रतिसाद आहे लोकांचा, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण असतील, आणि विशेषतः लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आम्ही कधीही विधानसभेचा उमेदवार ह्या संपूर्ण नवी मुंबईत बेलापूर विधानसभेत घरोघरी येताना कधीही पाहिलेला नाही। इथल्या नगरसेवकांचा सुद्धा संपर्क आता घरोघरी राहिलेला नाही। फक्त प्रत्येक वेळी बाहेरून रॅली काढायची आणि फक्त सोसायट्यांच्या बैठका आपल्या कुठल्या तरी ब्लॅक व्हाईट हाऊसला घ्यायच्या, एवढेच फक्त उद्योग या संपूर्ण नवी मुंबईत राहिलेले आहेत। अशा वेळी आम्ही लोकांच्या घरोघरी जातोय, लोकांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधतोय आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका त्यांना समजून सांगतोय। शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यावर गेली काही महिने आम्ही सातत्याने बोलतोय आणि हे मुद्दे आता लोकांना पटू लागलेत। एकाच बाजूला एकाच दिवशी कुठलीही विचारसरणी नाही, कुठलीही निष्ठा नाही, अचानक संदीप नाईक हे भारतीय जनता पक्षातून वेषांतर करून दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी जातात, ही गोष्ट नवी मुंबईकरांना रुचलेली नाही आणि 10 वर्ष एक निष्क्रिय आमदार म्हणून मंदाताई म्हात्रे यांचं काम अत्यंत शून्य आहे। हे दोनही नापास झालेले उमेदवार आहे आणि आम्ही सातत्याने गेली 10 वर्ष विविध माध्यमातून सिडको असेल, महानगरपालिकेचे कामगार असतील, विष्णुदास भावे नाट्यगृह असेल, सायन पनवेल हायवे असेल, अशा विविध विषयांवरती काम करतोय। मी काल प्रश्न केला त्यांना तसाच की संदीप नाईक इथून बेलापूर विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि गणेश नाईक साहेब हे महायुतीचे उमेदवार आहे, पण ऐरोली विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभाटाचे उमेदवार आहे। काय संदीप नाईक हे ऐरोली विधानसभेत जाऊन आपल्या वडिलांना पाडा आणि महाविकास आघाडीचा उभाटाचा उमेदवार निवडून आणा असं बोलणार आहेत का? काय गणेश नाईक साहेब इकडे येऊन संदीप नाईकांना पाडा आणि महायुतीचे उमेदवार यांना निवडून द्या असं बोलणार आहेत का? अत्यंत स्वार्थी राजकारण आणि सगळी सत्तापद आणि या सत्तेतून पैसा आणि संपूर्ण नवी मुंबई आपल्या हातात कशी राहील हा सगळा प्रयत्न आहे। नवी मुंबईकरांनी यावेळी सावध राहावं आणि एका कुटुंबाच्या याच्यातून मुक्तता मिळावी यासाठी बाहेर येऊन मतदान करावं, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मतदान करावं असं आवाहन मी करतो। उद्या स्वतः राजसाहेब या ठिकाणी येतात, सानपाड्यामध्ये त्यांची एक मोठी सभा केली आहे। काय अपेक्षित आहे, काय सांगणार आहेत, काय मार्गदर्शन करणार आहेत, जनतेने त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते येऊन तिथे ऐकावं असं तुम्हाला वाटतं का आणि ते का ऐकावं? मी आता गेले 2 दिवस सानपाड्यात फिरतोय, त्याच्या 2 दिवस अगोदर आम्ही वाशीत फिरलोय। आम्ही जसं सांगितलं की राजसाहेब ठाकरे येत आहेत, मराठी असेल अमराठी असेल, काल मला सानपाड्यामध्ये एक शेख नावाचं 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची एकही सभा अजून मिस केलेली नाही। त्यामुळे सर्व जातीतल्या, सर्व धर्मातल्या लोकांना आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये प्रतिवंदनीय बाळासाहेब दिसत आहेत। त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे लोकांमध्ये, प्रचंड ऊर्जा महाराष्ट्र सैनिकांमध्ये आणि नवी मुंबईच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी ही उद्याची न भूतो न भविष्यती अशी सभा या ठिकाणी होईल। राजसाहेब म्हणाले तसं जिथे जिथे माझा उमेदवार निवडून येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहे तिथेच मी सभा घेतो। याचा अर्थ बेलापूर विधानसभेत जे इंजिन आहे ते विरोधकांचा धूर काढून उच्च स्थान नक्की गाठेल। एक शेवटचा प्रश्न आहे, शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा कायंदे जे आमदार विधान परिषदेला निवडले, त्यांना एका प्रश्नावर त्यांनी असं उत्तर देताना म्हटलेलं आहे की राज ठाकरेंची जी काही वक्तव्य आहेत पाठिंबा देण्याबद्दल, म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये, तर त्यांनी सकाळी उठून बोलले की दुपारी उठून बोलले की संध्याकाळी उठून बोलले हे आम्हाला माहिती नाहीये। आम्ही त्यांना राईट टर्न दिला होता, तेच रॉंग टर्न दिले। मला वाटतं की मनीषा ताईंनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर बोलण्या अगोदर श्रीकांत शिंदे आणि येथे लोकसभेचे उमेदवार असलेले नरेश मस्के यांच्यासाठी सभा द्या म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे सगळे नेते पायघड्या घालत होते शिवतीर्थावर। किमान त्या उपकाराची जाणीव ठेवा। आपली एवढी योग्यता नाही
की आपण वंदनीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर बोला. मोठे नेते मोठ्या व्यक्तींवरती बोलतील. विधान परिषदेची उमेदवारी तुम्हाला मिळत नव्हती ताई, आता कुठेतरी ती मिळाली. आपण योग्य त्या टर्नवर राहा. आणि ते ठाकरे आहेत त्यांच्यावर बोलण्या अगोदर किमान एकनाथ शिंदे साहेब यांची तरी परवानगी घेतली का आपण? त्यांची परवानगी घ्या आणि मग त्याच्यानंतर बोलावं. अजून शिंदे साहेब त्या विषयावर काही बोलत नाहीये. त्यांना कळतंय की दिघे साहेबांचे आणि राजसाहेबांचे संबंध होते. तर आपण खूप छोटे कार्यकर्ते आहात, आपण विधान परिषदेचे उमेदवार आहात. मंत्रीपद मिळावं किंवा कुठलं महामंडळ मिळावं याच्यासाठी ही बेताल वक्तव्य करू नये एवढी मी विनंती करतो त्यांना. परवानगी घेऊनच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंवर बोलावं, अन्यथा ते बोलू नये, ते धाडस करू नये, अशा प्रकारचं वक्तव्य तो गजानन काले यांनी केलंय. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. खरं तर आता विधानसभेची रणधुमाळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता उसळताना दिसतंय. ज्याप्रमाणे सूर्य तळपतोय त्याप्रमाणे आता निवडणुकीचा प्रचारही तळपताना दिसतोय. अनेक जे दिग्गज आहेत या नवी मुंबईतील बेरापूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करताना दिसतात, घरोघरी जात आहेत, अगदी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. सर्वात आधी आघाडी घेतलेले मनसेचे उमेदवार गजानन काळे आपल्यासोबत आहेत. त्यांनी सगळ्यात आधी प्रचाराला सुरुवात केली. खरं तर त्यांना माहित होतं की तिकीट मलाच मिळेल, कारण त्यांच्या समोर दुसरा इच्छुकच नव्हता, त्यामुळे निश्चित होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली. आज ते साधारणतः तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर असावेत. आता ते सानपाड्यामध्ये प्रचार करतात. आपण त्यांना विचारणार कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे? खूप उत्तम प्रतिसाद आहे लोकांचा. ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण असतील आणि विशेषतः लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आम्ही कधीही विधानसभेचा उमेदवार ह्या संपूर्ण नवी मुंबईत बेलापूर विधानसभेत घरोघरी येताना कधीही पाहिलेला नाही. इथल्या नगरसेवकांचा सुद्धा संपर्क आता घरोघरी राहिलेला नाही. फक्त प्रत्येक वेळी बाहेरून रॅली काढायची आणि फक्त सोसायट्यांच्या बैठका आपल्या कुठल्या तरी ब्लॅक व्हाईट हाऊसला घ्यायच्या, एवढेच फक्त उद्योग या संपूर्ण नवी मुंबईत राहिलेले आहेत. अशा वेळी आम्ही लोकांच्या घरोघरी जातोय, लोकांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधतोय आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका त्यांना समजून सांगतोय. शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यावर गेली काही महिने आम्ही सातत्याने बोलतोय आणि हे मुद्दे आता लोकांना पटू लागलेत. एकाच बाजूला एकाच दिवशी कुठलीही विचारसरणी नाही, कुठलीही निष्ठा नाही. अचानक संदीप नाईक हे भारतीय जनता पक्षातून वेषांतर करून दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी जातात. ही गोष्ट नवी मुंबईकरांना रुचलेली नाही आणि 10 वर्ष एक निष्क्रिय आमदार म्हणून मंदाताई म्हात्रे यांचं काम अत्यंत शून्य आहे. हे दोनही नापास झालेले उमेदवार आहे आणि आम्ही सातत्याने गेली 10 वर्ष विविध माध्यमातून सिडको असेल, महानगरपालिकेचे कामगार असतील, विष्णुदास भावे नाट्यगृह असेल, सायन पनवेल हायवे असेल, अशा विविध विषयांवरती काम करतोय. मी काल प्रश्न केला त्यांना तसाच की संदीप नाईक इथून बेलापूर विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि गणेश नाईक साहेब हे महायुतीचे उमेदवार आहे. पण ऐरोली विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभाटाचे उमेदवार आहे. काय संदीप नाईक हे ऐरोली विधानसभेत जाऊन आपल्या वडिलांना पाडा आणि महाविकास आघाडीचा उभाटाचा उमेदवार निवडून आणा असं बोलणार आहेत का? काय गणेश नाईक साहेब इकडे येऊन संदीप नाईकांना पाडा आणि महायुतीचे उमेदवार यांना निवडून द्या असं बोलणार आहेत का? अत्यंत स्वार्थी राजकारण आणि सगळी सत्तापद आणि या सत्तेतून पैसा आणि संपूर्ण नवी मुंबई आपल्या हातात कशी राहील हा सगळा प्रयत्न आहे. नवी मुंबईकरांनी यावेळी सावध राहावं आणि एका कुटुंबाच्या याच्यातून मुक्तता मिळावी यासाठी बाहेर येऊन मतदान करावं. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मतदान करावं असं आव्हान मी करतो. उद्या स्वतः राजसाहेब या ठिकाणी येतात. सानपाड्यामध्ये त्यांची एक मोठी सभा तुम्ही आयोजित केली आहे. काय अपेक्षित आहे, काय सांगणार आहेत, काय मार्गदर्शन करणार आहेत, जनतेने त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते येऊन तिथे ऐकावं असं तुम्हाला वाटतं का आणि ते का ऐकावं? मी आता गेले 2 दिवस सानपड्यात फिरतोय. त्याच्या 2 दिवस अगोदर आम्ही वाशीत फिरलोय. आम्ही जसं सांगितलं की राजसाहेब ठाकरे येत आहेत, मराठी असेल अमराठी असेल. काल मला सानपाड्यामध्ये एक शेख नावाचं 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची एकही सभा अजून मिस केलेली नाही. त्यामुळे सर्व जातीतल्या सर्व धर्मातल्या लोकांना आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये प्रतिवंदनीय बाळासाहेब दिसत आहेत. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे लोकांमध्ये, प्रचंड ऊर्जा महाराष्ट्र सैनिकांमध्ये आणि नवी मुंबईच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी ही उद्याची न भूतो न भविष्यती अशी सभा या ठिकाणी होईल. राजसाहेब म्हणाले तसं जिथे जिथे माझा उमेदवार निवडून येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहे तिथेच मी सभा घेतो. याचा अर्थ बेलापूर विधानसभेत जे इंजिन आहे
ते विरोधकांचा धूर काढून उच्च स्थान नक्की गाठेल. एक शेवटचा प्रश्न आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा कायंदे जे आमदार विधान परिषदेला निवडले, त्यांना एका प्रश्नावर त्यांनी असं उत्तर देताना म्हटलेलं आहे की राज ठाकरेंची जी काही वक्तव्य आहेत पाठिंबा देण्याबद्दल, म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये, तर त्यांनी सकाळी उठून बोलले की दुपारी उठून बोलले की संध्याकाळी उठून बोलले हे आम्हाला माहिती नाहीये. आम्ही त्यांना राईट टर्न दिला होता, तेच रॉंग टर्न गेले. मला वाटतं की मनीषाताईंनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर बोलण्या अगोदर श्रीकांत शिंदे आणि येथे लोकसभेचे उमेदवार असलेले नरेश मस्के यांच्यासाठी सभा द्या म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे सगळे नेते पायघड्या घालत होते शिवतीर्थावर. किमान त्या उपकाराची जाणीव ठेवा. आपली एवढी योग्यता नाही की आपण वंदनीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर बोला. मोठे नेते मोठ्या व्यक्तींवरती बोलतील. विधान परिषदेची उमेदवारी तुम्हाला मिळत नव्हती ताई, आता कुठेतरी ती मिळाली. आपण योग्य त्या टर्नवर राहा. आणि ते ठाकरे आहेत त्यांच्यावर बोलण्या अगोदर किमान एकनाथ शिंदे साहेब यांची तरी परवानगी घेतली का आपण? त्यांची परवानगी घ्या आणि मग त्याच्यानंतर बोलावं. अजून शिंदे साहेब त्या विषयावर काही बोलत नाहीयेत. त्यांना कळतंय की दिघे साहेबांचे आणि राजसाहेबांचे संबंध होते. तर आपण खूप छोटे कार्यकर्ते आहात. आपण विधान परिषदेचे उमेदवार आहात. मंत्रीपद मिळावं किंवा कुठलं महामंडळ मिळावं याच्यासाठी ही बेताल वक्तव्य करू नये एवढी मी विनंती करतो त्यांना. परवानगी घेऊनच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंवर बोलावं, अन्यथा ते बोलू नये, ते धाडस करू नये, अशा प्रकारचा वक्तव्य तो गजानन काले यांनी केलाय. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. खरं तर आता विधानसभेची रणधुमाळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता उसळताना दिसतंय. ज्याप्रमाणे सूर्य तळपतोय त्याप्रमाणे आता निवडणुकीचा प्रचारही तळपताना दिसतोय. अनेक जे दिग्गज आहेत या नवी मुंबईतील बेरापूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करताना दिसतात. घरोघरी जात आहेत, अगदी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. सर्वात आधी आघाडी घेतलेले मनसेचे उमेदवार गजानन काळे आपल्यासोबत आहेत. त्यांनी सगळ्यात आधी प्रचाराला सुरुवात केली. खरं तर त्यांना माहित होतं की तिकीट मलाच मिळेल, कारण त्यांच्या समोर दुसरा इच्छुकच नव्हता, त्यामुळे निश्चित होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली. आज ते साधारणतः 3ऱ्या किंवा 4थ्या टप्प्यावर असावेत. आता ते सांडपाड्यामध्ये प्रचार करतात. आपण त्यांना विचारणार कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे. खूप उत्तम प्रतिसाद आहे लोकांचा. ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण असतील आणि विशेषतः लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आम्ही कधीही विधानसभेचा उमेदवार ह्या संपूर्ण नवी मुंबईत बेलापूर विधानसभेत घरोघरी येताना कधीही पाहिलेला नाही. इथल्या नगरसेवकांचा सुद्धा संपर्क आता घरोघरी राहिलेला नाही. फक्त प्रत्येक वेळी बाहेरून रॅली काढायची आणि फक्त सोसायट्यांच्या बैठका आपल्या कुठल्या तरी ब्लॅक व्हाईट हाऊसला घ्यायच्या, एवढेच फक्त उद्योग या संपूर्ण नवी मुंबईत राहिलेले आहेत. अशा वेळी आम्ही लोकांच्या घरोघरी जातोय, लोकांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधतोय आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका त्यांना समजून सांगतोय. शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यावर गेली काही महिने आम्ही सातत्याने बोलतोय आणि हे मुद्दे आता लोकांना पटू लागलेत. एकाच बाजूला एकाच दिवशी कुठलीही विचारसरणी नाही, कुठलीही निष्ठा नाही. अचानक संदीप नाईक हे भारतीय जनता पक्षातून वेषांतर करून दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी जातात. ही गोष्ट नवी मुंबईकरांना रुचलेली नाही आणि 10 वर्ष एक निष्क्रिय आमदार म्हणून मंदाताई म्हात्रे यांचं काम अत्यंत शून्य आहे. हे दोनही नापास झालेले उमेदवार आहे आणि आम्ही सातत्याने गेली 10 वर्ष विविध माध्यमातून सिडको असेल, महानगरपालिकेचे कामगार असतील, विष्णुदास भावे नाट्यगृह असेल, सायन पनवेल हायवे असेल, अशा विविध विषयांवरती काम करतोय. मी काल प्रश्न केला त्यांना तसाच की संदीप नाईक इथून बेलापूर विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि गणेश नाईक साहेब हे महायुतीचे उमेदवार आहे. पण ऐरोली विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभाटाचे उमेदवार आहे. काय संदीप नाईक हे ऐरोली विधानसभेत जाऊन आपल्या वडिलांना पाडा आणि महाविकास आघाडीचा उभाटाचा उमेदवार निवडून आणा असं बोलणार आहेत का? काय गणेश नाईक साहेब इकडे येऊन संदीप नाईकांना पाडा आणि महायुतीचे उमेदवार यांना निवडून द्या असं बोलणार आहेत का? अत्यंत स्वार्थी राजकारण आणि सगळी सत्तापद आणि या सत्तेतून पैसा आणि संपूर्ण नवी मुंबई आपल्या हातात कशी राहील हा सगळा प्रयत्न आहे. नवी मुंबईकरांनी यावेळी सावध राहावं आणि एका कुटुंबाच्या याच्यातून मुक्तता मिळावी यासाठी बाहेर येऊन मतदान करावं. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मतदान करावं असं आवाहन मी करतो.